नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत म्हणजे 5 संस्कृतीनं लास्ट 20 डेज ही स्ट्रॅटेजी बघणार आहे। म्हणजे आता आपल्या पेपरला पाहायला गेलो तर आज तारीख आहे आपल्याकडे 1 मार्च 2026। तर आपला पहिला पेपर असणार आहे 23 मार्चला, जो की असणार संहिताचा पहिला पेपर। त्यानंतर आपला पेपर असणार आहे दुसरा जो पेपर असणार आहे तो संस्कृतचा पेपर। आता आपल्याकडे जवळपास पाहायला गेलं तर 20 मार्चपर्यंत आपल्याकडे टाईम आहे, कारण की 21 मार्चपासून आपल्याला काय करावं लागेल, संहिता या सब्जेक्टची रिव्हिजन करायला सुरुवात करावं लागेल। मग आपल्याकडे किती दिवस राहिले जर हातात पाहायला गेले तर आपल्याकडे फक्त 20 दिवस उरत आहे की आपल्या पेपरला ज्यांची आणखी प्रिपरेशन काहीच झालं नाही तर त्या विद्यार्थ्याकरिता आता ही 20 दिवस खूप गोल्डन पिरियड असणार आहे, खूप गोल्डन पिरियड असणार आहे। आता या दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा काही अभ्यास झाला नसेल ते विद्यार्थी सुद्धा हे संस्कृत विषयाचा अभ्यास करून पास होऊ शकतात, किंवा ज्या विद्यार्थ्याचा काही 10%, 20%, 30%, 50% असं प्रमाणात अभ्यास झाला असेल तर या दिवसामध्ये कशा प्रकारे अभ्यास करून त्यासोबत रिवाईज कशा प्रकारे करून आम्ही हा सब्जेक्ट पास होऊ शकतो, तर याबद्दल मी पूर्ण ही स्ट्रॅटेजी आणलेली आहे। तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ इन डिटेल बघायचा आहे। आता यामध्ये मी तुम्हाला डे वाईज प्लॅन दिला आहे की डे वाईज प्लॅन आहे की डे वाईज प्लॅनमध्ये तुम्हाला पूर्ण इन डिटेल सांगितलं आहे कोणत्या दिवशी काय करायचं आणि कशा प्रकारे रिव्हिजनसुद्धा करायचा पूर्ण प्लॅन या व्हिडिओमध्ये दिला आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता पाहायला गेले तर आज हा व्हिडिओ 1 मार्चचे आणि आज जर पाहायला गेले तर जवळपास तुम्हाला हा व्हिडिओ मिळूस तर जवळपास रात्र झालेली असेल। तर आता व्हिडिओला जर पाहायला गेलं तर आपण एकदम सोपं प्रकरणाला आजच्या व्हिडिओला म्हणजे श्री गणेश करूया की एकदम सोप्या प्रकरणापासून आपण सुरुवात करूया, जे की आपले 5-5 मार्क फिक्स करून आपण पुढे जाऊया। आता आपण काय करतो, 1 मार्चला एकदम सोप्या टॉपिकपासून सुरुवात करतोय, श्री गणेश करतोय। तर आपण काय करायचं, आजच्या दिवशी तुम्हाला उपसर्ग जे 22 वाक्य तर ते पाठ करायचे तुमच्या पेपरमध्ये, एक SQ फिक्स असणारे 5 मार्काकरिता हा टॉपिक तुम्हाला क्लिअर करायचा। आज 22 उपसर्ग ज्यांना पाठ असेल त्यांना चांगलं वेल अँड गुड आहे, ज्यांना पाठ नसेल त्यांनी आज 22 उपसर्गाचे 22 वाक्य पाठ करायचे। रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला 22 वाक्य पाठ करायचे, जेणेकरून तुमचे 5 मार्क पेपरमध्ये फिक्स होऊन जातील। समजलं? हे झालं 1 मार्चचं टार्गेट झालं। मग येईल आपल्याकडे 2 मार्चचं टार्गेट। आता काही विद्यार्थ्यांना काय करायचं माहिती का, ह्या पेपरचे हे तुम्हाला काय असेल हे तुम्हाला भेटून जाईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, त्यासोबत जे काय आपलं ॲप आहे यावर तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये ही PDF भेटून जाईल। ह्याची तुम्हाला ॲज इट इज काय म्हणते झेरॉक्स काढून आणायची आणि तुमच्या जिथं तुम्ही स्टडी करत असाल तिथं तुम्हाला ही चिटकवायची आणि डे वाईज तुम्हाला टार्गेट आहे, तुम्हाला डे वाईज हे टार्गेट तुमचे कंप्लीशन झाले पाहिजे। समजलं ना? आता बघा 2 मार्च असणार म्हणजे उद्या, तर आपल्या 2 मार्चला काय करायचं, संस्कृत वर्णना परिचय हा टॉपिक आणि संज्ञा प्रकरण हे 2 टॉपिकचे तुम्हाला काय करायचे, लेक्चर पाहून काय करायचे, तुम्हाला याचा अभ्यास वगैरे करायचा। आता काय जण म्हणतात सर याचे लेक्चर कुठं अवेलेबल आहे, तर बाळा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुला प्लेलिस्ट भेटून जाईल संस्कृत BMS फर्स्ट इयर म्हणून। यामध्ये तुम्हाला इन डिटेल मी छान प्रकारे संस्कृत वर्णना परिचय फ्रीमध्ये शिकवलेलं आहे, त्यासोबत संज्ञा प्रकरण हे सुद्धा टॉपिक शिकवलेलं आहे। यामध्ये तुम्हाला काय नाही जायचं आहे, फक्त लेक्चर पाहिजे, स्वतः नोट्स वगैरे चांगला अभ्यास करायचा आणि उद्या दिवसभरात हे 2 टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे। संस्कृत वर्णना परिचय हे 5 मार्कचे MCQ असतात पेपरमध्ये आणि संज्ञा प्रकारांचे हे 5 मार्कचे MCQ आपल्या पेपरमध्ये असतात। समजलं ना? म्हणजे आपलं 2 मार्चला आणि 1 मार्चला 15 मार्कचा वेटेज इथं कंप्लीट झालेला असं समजलं। मग आपल्या 3 मार्चला जायचं, यामध्ये अव्यय आणि अव्ययांच्या पेपरमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर फिल इन द ब्लँक्स म्हणून असा क्वेश्चन असतो आपल्या पेपरमध्ये। आपल्याला 5 काय दिलेले असते, वाक्य दिलेले असते, म्हणजे 5 श्लोक दिलेले असतात आणि त्या 5 वाक्य किंवा श्लोकमध्ये आपल्याला वर अव्यय दिलेले असतात, 5 अव्यय दिलेले असतात आणि ते वरीलपैकी अव्ययाचा आपल्याला कोणता अव्यय यामध्ये बरोबर बसतोय तर ते आपल्याला टाकायचं असतं, म्हणजे बरोबर ऑप्शन चूज करून आपल्याला त्यामध्ये फिलअप करायचा असतो आणि हा क्वेश्चन आपल्या पेपरमध्ये फिक्स 5 मार्काकरिता असतो। तर त्यामध्ये तुम्हाला हा काय करायचा, अव्ययाचा अभ्यास करायचा आहे। अव्यय एकदम सोपं, यामध्ये फक्त अव्ययाचे मराठीमध्ये अर्थ समजून घ्या। जसं चला आपण काय म्हणतो मराठीमध्ये आणि म्हणतो, मग चचा आपण कधी यूज करतो म्हणजे आणि, राम आणि श्याम म्हणजे आपण रामश्च आणि श्यामश्च असा आपण चचा इथं यूज करू शकतो। त्या प्रकारे तुम्हाला फक्त अव्ययाचा मराठीमध्ये अर्थ समजून घ्यायचा आहे आणि ॲज इट इज फक्त जे आपल्याला सेंटेन्स दिला आहे त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतोय असा तुम्हाला अर्थ लावून हा अव्यय कोणता वरीलपैकी अव्यय यामध्ये बसतो तर असा फक्त तुम्हाला डोकं लावायचं आहे। सिंपल असतं पेपरमध्ये, एकदम तुम्हाला इझी 5 मार्क हातातले असतात। जर यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी यावरती तुम्हाला सिंपल आणि इझी वेमध्ये एक व्हिडिओ बनवून टाकेल, जे की तुमच्या पेपरमध्ये 5 मार्क फिक्स होऊन जातील। त्यानंतर येतं कारक प्रकरण, हे पण तुम्हाला 3 मार्चला मी तुम्हाला टार्गेट दिलं आहे। आता काही जणांमध्ये सर कारक खूप मोठं आहे, आम्ही कसं करावं काय नाही, तुम्हाला एक सिंपल सांगतो, कारकची ट्रिक आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, ती तेवढीच ट्रिक करा, दुसरं काही नाही, तुमचं कारकचे 15 मार्क फिक्स होऊन जातील। आता कारकचं तुम्हाला काय करायचं आहे, जे की तुम्हाला कारकच्या सुरुवातीला काय करायचं, जो काही शब्द दिला असेल, समजा एखादा काही पण शब्द असेल तर त्या शब्दाची सुरुवातीला तुम्हाला विभक्ती शोधायची आणि त्या विभक्तीवरून तुम्हाला त्याचा कारक सांगायचा आहे। फक्त एवढं ध्यानात ठेवायचं आहे की जी षष्टी विभक्ती, त्या षष्टी विभक्तीला कुठेही कारक दिलेला नसतो, फक्त जे काही उर्वरित जे आपलं
बाकीच्या काही विभक्ती आहेत तर त्या विभक्तचे कारक दिले, जसे कर्ता झालं, कर्म झालं, करण झालं, अशा प्रकारचे काही कारक आहेत आपले. तर तुम्हाला इन डिटेल आहे, सोपे आहेत. तर तुम्हाला ह्याची मी प्लेलिस्ट पण त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल, किंवा डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता कारक ट्रिक बाय BMS मराठी. असा व्हिडिओ केल्यावर तुम्हाला पहिलाच व्हिडिओ येऊन जाईल आपला, तर त्यावरती तुम्हाला भेटून जाईल. एकदम सोपं प्रकरण, फक्त ते ट्रिकनुसार करा, तुम्हाला एकदम इझी वेमध्ये तुमचं कारक प्रकरण होईल. काही जास्त वेळ द्यायची गरज नाही, तुमचं इझिली 15 ते 20 मिनिटामध्ये तर तुमचं हे प्रकरण इझिली होऊन जाईल. समजलं. ते झालं 3 मार्च. नंतर 4 मार्चला तुम्हाला काय करायचं, संधीवरती पण व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती, सध्या पण जाऊन बघू शकता. संधीचे 1 शॉट म्हणून सुद्धा मी टाकलेले आहे, त्यावर तुम्ही बघू शकता. संधी तुम्हाला 4 आणि 5 तारखेला संधीचं हे 2 प्रकरण 2 दिवस द्यायचे तुम्हाला. संधीमध्ये सुरुवातीला स्वर संधी 4 तारखेला करायची, त्यासोबत जे आरती व्यंजन संधी, तर व्यंजन संधीचे काही अर्धे उदाहरणं असतील, म्हणजे अर्ध्या संधी असतील, ते तुम्हाला 4 तारखेला करायचे. उर्वरित जे काही अर्ध्या संधी उरले व्यंजन संधीचे ते 5 तारखेला घ्या, आणि त्यासोबत विसर्ग संधी, तर ही आपल्याला काय करायची 5 तारखेला करायची आहे. समजलं ना. तर अशा प्रकारे तुम्ही 4 आणि 5 तारखेला टार्गेट ठेवायचं, संधी हे करायचं. ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी संधीचा अभ्यास झाला असेल त्यांनी ह्या तारखेला तुम्ही काय करू शकता, संधीचे प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून सॉल्व्ह करू शकतात, किंवा याचा रिव्हिजन सुद्धा करू शकतात. समजलं. त्यानंतर बघा 6 तारखेला तुम्हाला काय करायचं, समास हे प्रकरण घ्यायचे. सगळे समासचा 1 शॉट म्हणून आपला ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल 1 शॉट समास म्हणून पूर्ण ह्या चॅप्टरचा, या पूर्ण समासचा फील येऊन जाईल तुम्हाला. असं समास मी पूर्ण शिकवलेला आहे. यामध्ये तुम्हाला जायचं आहे, समासचं लेक्चर पाहायचं. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवसामध्ये 6 तारखेला पूर्ण समासचे कव्हर करायचे, एक्सेप्ट अव्ययभाव थोडं मोठं मानलं जातं, त्यामुळे तुम्हाला अव्ययभाव थोडं मागं ठेवायचं. 6 तारखेला सगळे समास करायचे, अव्ययभाव दुसऱ्या दिवशी घ्यायचं. 7 तारखेला अव्ययभाव घ्यायचा, आणि अव्ययभावाला तुम्हाला काय करायचं, आजवर सगळे समास एकदा रिवाईज करायचे. नंतर 7 तारखेला हा समासचा जो अव्ययभाव आहे, तर 7 तारखेला तुम्हाला काय करायचं, अभ्यासाला घ्यायचं. त्यावरती पण अव्ययभावावरती पण व्हिडिओ अवेलेबल आहे, डायरेक्ट जा तिथं. मध्ये तुम्ही बघू शकता समास एक्सपेक्टेड एक्झाम्पल म्हणून असा मी एक्सपेक्टेड एक्झाम्पल म्हणून असा व्हिडिओ टाकलेला आहे. तर ते एक्झाम्पलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण समास मी जे काय अव्ययभाव समास इन डिटेल शिकवलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला अव्ययभाव तुम्हाला तिथं पूर्ण समजून जाईल. समजलं ना. त्यानंतर बघा 8 तारखेला घ्यायचं आपलं शब्दरूपाने. यामध्ये सर काय जण सर एकच दिवस कसा आम्ही काय एवढे शब्द पाठ करणार, बाळा तुला काय करायचं, फक्त राम, वन आणि माला हे 3 शब्द फक्त तुला पाठ असतील किंवा नसतील, तर हे तुला काय करायचे, काय 8 तारीख म्हणा, 9 तारीख, 10 तारीख, यातला 10-10, 15-15 मिनिटं वेळ काढायचा आहे, आणि 3 शब्द पाठ करायचे. त्यासोबत मी एक ट्रिक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल केली आहे, जी आत्ता नुकती मी 8 दिवसाखाली ती ट्रिक टाकलेली. त्याला जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑलरेडी एवढे व्ह्यूज गेले. तुम्ही जाऊन बघू शकता ती ट्रिक, जायचं आणि ॲज इट इज पाठ करायची. यामध्ये तुम्हाला काय माहिती आहे की एक वचन जे काही आहे, तर एक वचनमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द सगळे क्वेश्चन एक वचनवर असतात, पण बहुवचन आणि जे काही द्विवचन हे 2 प्रकार असतात. त्यामध्ये थोडं काहीतरी चेंजेस पाहायला मिळतो. फक्त शब्द रूपाने जे काही हे काही चेंजेस आहे ते तुम्हाला एकदा थोडे बहुवचन आणि जे काही आपले द्विवचन यामध्ये जिथं तृतीयामध्ये चेंज पाहायला मिळतो, त्यानंतर षष्टीमध्ये चेंज पाहायला मिळतो, सप्तमीमध्ये चेंज पाहायला मिळतो. तर असे काही चेंजेस असेल तर तेवढे थोडे ध्यानात ठेवायचे, आणि हे तुम्हाला शब्दरूपाने ट्रिकमधून ऑलमोस्ट 6 ते 7 मार्क कव्हर होऊन जाते. फक्त ते ट्रिक पाठ करा. 8 तारखेला तुमचे 6 ते 7 मार्क या 10 मार्कच्या प्रकारामधले इझिली कव्हर होऊन जातील, इझिली. समजलं ना. त्यानंतर बघा नंतर येतं 9 तारखेला तुम्हाला टार्गेट काय ठेवायचं, धातुरूपाने. याची बी ऑलरेडी ट्रिक आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. जाऊन तुम्हाला ही ट्रिक डायरेक्ट पाठ करायची, तुम्हाला इझिली हातात हे मार्क येऊन जातील. समजलं. 9 तारखेला झालं तुम्हाला धातुरूपानेचं डायरेक्ट ते तक्ते आहेत, डायरेक्ट ते टेबल आहे, टेबल तुम्हाला ॲज इट इज पाठ करायचे. 5 मार्क पैकी 5 मार्क पेपरमध्ये येतो, ते टेबलमधूनच येतो, आणि तुमचे 5 मार्क फिक्स होऊन जातील. समजलं. त्यानंतर येतो 10 मार्च. 10 मार्चला तुम्हाला प्रत्यय प्रकरण शिकायचं आहे. जे शानाचे, आने, माने जे काही आहेत ना, मानस हे आपले काही प्रत्यय, तर हे तुम्हाला कत्वा वगैरे, तर हे प्रत्यय वगैरे तुम्हाला ॲज इट इज पाठ करायचे. आणि कत्वाचे जे काही प्रत्यय ह्याचं पण हे व्हिडिओ तुम्हाला भेटून एक्सपेक्टेड एक्झाम्पल म्हणून मी शिकवलेलं आहे प्रत्यय. तर एक्सपेक्टेड एक्झाम्पल जे काही प्रत्यय, तर त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं प्रत्यय म्हणून हे प्रकरण मी सुद्धा ऑलरेडी शिकवलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. एक्सपेक्टेड असं सर्च करायचं, एक्सपेक्टेड एक्झाम्पल ऑफ प्रत्यय म्हणून बाय BMS मराठी, तुम्हाला ते व्हिडिओ भेटून जाईल. त्यामध्ये तुम्हाला प्रत्ययाचे एक्झाम्पल वगैरे शिकवलेले आहे, आणि त्यामध्ये शिकवलेलं आहे की मी का जे तवतू वगैरे आहे त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला चेंज वगैरे पाहायला मिळतो, आणि आपल्याला जे काही धातू वगैरे दिला आहे त्यामध्ये आपण कशा याला लावून कसा हा शब्द तयार होतो हे शिकवलेलं आहे. तिथं ऑलरेडी तुम्ही जाऊन बघू शकता. हे 5 मार्क प्रकरण आहे, आणि पेपरमध्ये एक SQ यावरती फिक्स असतो. समजलं. त्यासोबत विशेष एकदम सोपं प्रकरण आहे. यावरती 2-3 MCQ आपल्या पेपरमध्ये पाहायला मिळतात, आणि त्यासोबत 2 जे काही आपल्या तर SQ मध्ये 1-1 मार्काकरिता क्वेश्चन पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रकार करून ठेवा. एकदम सोपं आहे, छोटं प्रकरण आहे, सोपं प्रकरण आहे, एकदम सिंपल आहे. समजलं. त्यानंतर आता 11 तारखेला एकदम निरुक्ती सगळ्यांना पाठच असतील, आतापर्यंत नसेल तर पाठ करायला लागा. 1 दिवसामध्ये निरुक्त्या होऊन जातात पाठ. एकदम सोपं प्रकरण आहे. समजलं. निरुक्ती ओम पर्याय म्हणून असते, जे पर्याय फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचे, आणि वारंवार काय करायचे, डेली एकदा रिव्हिजन मारायचे. फक्त 10 मिनिट फक्त एका टॉपिकला रिव्हिजन करायचे. डेली जर झालं, आज हा टॉपिक झाला, तर उद्या काय करायचं, परिभाषा सुरू करण्यापूर्वी तर निरुक्तीला फक्त 10 मिनिटं रिवाईज करायचं, सोडून द्यायचं. फक्त रिवाईज करायचं, सोडून द्यायचं. समजलं ना. 13 मार्चला काय करायचं, अन्वय लेखनचं तुम्हाला ट्रिक अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती. जा
व्हिडिओ अवेलेबल, सगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ अवेलेबल. जायचं आहे फक्त, व्हिडिओ तुम्हाला पाहायचं आहे आणि कशा प्रकारे अन्वय लेखन मी सांगितलं तशा प्रकारे करायचं आहे. तुम्हाला 30 मार्कापैकी इझिली तुम्ही पेपरमध्ये 20 मार्क कोणी तुमचे घेरावून काही शकत नाही. त्यामुळे तुम्हाला मी कमीत कमी कधी पण मार्क सांगत असतो, याच्यापेक्षा जास्तच विद्यार्थ्याला मार्क येतात, पण कमी सांगतो बाबा. का? कारण की पेपर विद्यार्थ्याची कशी एक्सपेक्टेशन कमी ठेवून जर चाललं तर इझिली तुमची पासिंग होऊन जाते, तर आपला खूप अनुभवाचे बोल म्हणून सांगत असतो तुम्हाला. त्यानंतर बघूया, आता बघूया 14 मार्क. आता इथपर्यंत झालं आपलं पेपर 2 सगळे टॉपिक कव्हर झाले. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, 14 मार्कला काय करायचं, शपनक कथा वगैरे घ्यायची. आता या वर्षी तुम्हाला लिहून देतोय तुम्ही या इथं, ह्या वर्षी तुम्हाला पेपरमध्ये काय येऊ शकतं बरं का, डायरेक्ट असं येऊ शकतं की सारांश लेखन करा म्हणून असा डायरेक्ट तुम्हाला एलक्यू येणार पेपरमध्ये. आणि डायरेक्ट एलक्यू असेल पेपरमध्ये, किती स्टार मारायचे मारून घ्या. डायरेक्ट जो एलक्यू असणार तो पेपर 2चा, तर डायरेक्ट तुम्हाला एलक्यू पाहायला मिळणार सारांश लेखनवरती तुमच्या पेपरला ह्या वर्षी डायरेक्ट असणार आहे. बघा तुम्ही डायरेक्ट असणार ह्या वर्षी तुम्हाला सारांश लेखन. आणि जर नाही पडला तर तुम्हाला काय वाटेल की मग ह्या वर्षी काय येऊ शकतो, मग आला तर एक पॅसेज इन पॅसेजच्या खाली 5 क्वेश्चन. पण खूप झालं पॅसेज कंटिन्यू 3-4 वर्ष झाले, ते पण कदरले असतील पॅसेज टाकू ह्या वर्षी तुम्हाला सारांश लेखन येणार. आणि संस्कृतमध्ये कथा लिहावं लागणार तुम्हाला, डायरेक्ट ही कथा लिहावं लागणार एलक्यूसाठी. डायरेक्ट 10 मार्काकरिता ही कथा, असं समजलं ना. त्यानंतर तुम्हाला ही झाली 14 मार्कला ही कथा पाठ करून ठेवायची. कथा कशी पाठ करायची, एक साईडला तुम्हाला सांगतो मी. हे बघा, एक साईडला काय करायचं तुम्हाला, असं करायचं. हे बघा, हे असं समजा आपलं इकडं मराठीमध्ये कथा लिहायची आणि इकडे संस्कृतमध्ये कथा लिहायची संस्कृतमध्ये. आणि हे काय करायचं तुम्हाला, कम्पेअर करायचं. ही लाईन इकडे कम्पेअर करायची, ही लाईन ह्याला कम्पेअर करायची, ही लाईन ह्याला कम्पेअर करायची, ही लाईन ह्याला कम्पेअर करायची. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, कम्पेअर करीत काय करायचे, सेंटेन्स पाठ करायचे आणि तुमची कथा इझिली पाठवून जाईल. समजलं ना. तर अशा प्रकारे होतं. त्यानंतर बघा 14 तारखेत झालं टार्गेट आपलं. मग बघा 15 तारखेत टार्गेट तुम्हाला काय करायचं, नकुली ब्राह्मणी कथा आहे, जी काही नकुली ब्राह्मणी कथा आहे तर ती पाठ करायची. त्यासोबत काय करायचं, हे बघा इथं आपलं राहून गेलं 14 मार्कला तुम्हाला काय करायचं, रिव्हिजन सुद्धा स्टार्ट करायला लागायचे. आता कथा जर पाठ करीत बसले तर तुमचे रिव्हिजन राहणार आहे, मग मागं राहील ना. तर रिव्हिजन पण आपल्याला काय करायचं, 14 तारखेपासून रिव्हिजन करायला सुरुवात करायची. 1 ते 3 तारखेत जे काही टॉपिक्स आहेत, म्हणजे काय उपसर्ग झालं, संस्कृत वर्णनाम परिचय झालं, त्यासोबत पाहायला जर काय गेलं, आणखी जर काय पाहायला गेलं तर संस्कृत झालं, उपसर्ग झालं, संस्कृत वर्णन परिचय झालं, संज्ञा प्रकरण झालं, त्यासोबत अव्यय आणि कारक प्रकरण. हे आपल्याला काय करायचं, ह्या दिवशीच काय करायचं, 10-10 मिनिटं करून हे टॉपिक काय करायचे, रिव्हिजन करायचे. समजलं. त्यानंतर आता 15 तारखेला काय करायचं, नकुली ब्राह्मणी कथा घ्यायची. त्यासोबत 4 आणि 7 तारखेचे जे काही टार्गेट आहे 4 पर्यंत 7 तारखेपर्यंत, तर ती तुम्हाला रिवाईज करायचे. फक्त ह्याला संधीला किती लागणार तुम्हाला, 20 मिनिटं लागतील, समासला 20 मिनिटं लागतील. जवळपास तुम्हाला पाहायला गेलं तर 40 मिनिटामध्ये तुमचं सगळं टॉपिक हे दोन्ही टॉपिक कव्हर झालेले असते. समजलं. संधीचं तुम्हाला कव्हर करायचं आहे, मग समास येतो, तर तुम्हाला इझिली ह्याचं रिव्हिजन होऊन जाईल. फक्त चांगला अभ्यास करा, कुठेही हलगर्जीपणा करू नका, आळस करू नका. तुमचा हे 20 दिवसामध्ये पेपर निघणार आहे, मी गॅरंटी देतो. कारण की मी खूप सारे विद्यार्थी पाहिले शेवटच्या 8 दिवसामध्ये हा पेपर क्लिअर करता. तुमच्याकडे तरी 20 दिवस आहे, खूप टाईम आहे, आणखी तुमचा हा विषय क्लिअर होऊ शकतो. फक्त चांगला अभ्यास करा, स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण की मी कुठेही हवात बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे बाबा, माहिती आहे मला काय द्यायचं काय नाही विद्यार्थ्याला, मला माहिती आहे. त्यामुळे तुला सांगतो, चांगला अभ्यास कर, आणखी सुद्धा तू पास होऊ शकतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेव, आपल्या देवावरती विश्वास ठेव. आपले भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की बाळा, तुझ्याकडे काय फक्त कर्म करू शकतो तू, आणि कर्माचं फळ तुझ्या हातात नाही. फक्त कर्म कर. कर्म जर केलं तर तुला 100% फळ भेटणार आहे, आणि तू 100% ऑल क्लिअर होऊन पास होणार आहे. 100% पास होणार आहे. फक्त तू चांगला अभ्यास कर. समजलं ना. आता 16 मार्चला बघ काय म्हटलं, चक्रधर का आपल्याला कथा ही करायची, आणि त्यासोबत 8 आणि 9 तारखेचे जे काही टॉपिक्स आहेत, शब्दरूपाने धातुरूपाने हे रिव्हायजन करायचे. नंतर झालं 17 मार्चला काय करायचं, सिंहकारक मूर्ख पंडित कथा आहे, तर ती तुम्हाला काय करायची, पाठ करायची पूर्ण. आणि त्यासोबत 10 तारखेचं जे काही टार्गेट आहे, 10 तारखेचा प्रत्यय आणि विशेष हे रिवाईज करायचं आहे. समजलं. त्यानंतर बघा 18 तारखेचं आपलं टार्गेट असणार मूर्ख पंडित कथा, ही तुम्हाला पाठ करायची. त्यासोबत काय म्हटलंय की 11 आणि 12 तारखेचं तुम्हाला टार्गेट सुद्धा काय करायचं, रिवाईज करायचं, निरुक्ती आणि परिभाषा. आता काही जण म्हणते सर आम्ही काय करतो माहिती आहे की एक दिवसामध्ये कथा आम्हाला पाठ होत नाही, मग आम्ही काय करू. बाळा एक सांगतो तुला, एक सिंपल सांगतो मी, की काही ना काहीतरी तुटका फुटका काहीतरी पाठ करण्याचा प्रयत्न कर. कारण पेपरमध्ये जर ह्या वर्षी ऑड क्वेश्चन तसा पडला तर तुला इझिली सांगतो, एलक्यूमध्ये तुला इझिली 6 ते 7 मार्क कोणी पण देऊन जाईल. फक्त त्यामध्ये तुला तुटका फुटका गव्हाना लिहिता आला पाहिजे, तुटका फुटका. त्यामुळे तुला अगोदर मराठीमध्ये ती कथा समजून घे, मराठीमध्ये समजून घे, आणि नंतर मग संस्कृतमध्ये काय करायचं, ट्रान्सलेट आहे. मग अहम तू हम तुला करता येतं तेवढं मला पण माहिती आहे की अहम तू हम गच्छामी, तू काहीतरी लिहिशीलच, पण तसं पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. मग इझिली तू 6 ते 7 मार्क कोणी पण घेणार नाही. 5 मार्क धरून तुला आपण नाही 6-7 5 मार्क तर देईन ना, अर्धाला अर्ध देईन ना. मग आपण 5 मार्क फुकटचे भेटायला ना, ह्या डोक्याने चालायचं आपल्याला. तुला इझिली मार्क पडतील. फक्त तुला काय करायचं, कथा समजून घे, कथामध्ये काय सांगितलंय, आणि मराठीमध्ये थोडं संस्कृतमध्ये. मला माहिती आहे तू गुलाबी संस्कृत मारशील, जशी गुलाबी इंग्लिश असते तर गुलाबी संस्कृत पण मारशील तू, पण मारशील ना. मग पेपरमध्ये तुला 5 मार्क तरी देईन ना. मग त्याचप्रमाणे तुला चांगला अभ्यास करायचा फक्त, आणि मार्क इझिली पडतात म्हणजे पडतात. पेपर
लिहिला तर मार्क द्यावाच लागतात. समजलं ना, मार्क देतात आणि द्यावाही लागतं त्यांना. समजलं. त्यानंतर आता बघा 19 मार्कला काय करायचं, 19 आणि 20 मार्कला जे टॉपिक जास्त तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल त्याचे लेक्चर्स बघा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याचे नोट्स वगैरे ऑलरेडी आहेत. मागा मला, फक्त मी देऊन टाकेन यार. तुम्ही तरी काय मागितलं, नोट्सच मागितलं ना. जे विद्यार्थी अभ्यास करते त्याला द्यायला काय ताण आहे आपल्याला, मागितलं देऊन टाकू तुम्हाला. फक्त मागा, अभ्यास करा, तुम्हाला सगळं काही फ्रीमध्ये भेटून जाईल. सगळं फ्री म्हणतोय सगळं फ्रीमध्ये भेटून जाईल. फक्त तुम्ही काय करा, अभ्यास करा, एवढीच इच्छा आहे बाबांनो. पास व्हा बाळांनो, पास व्हा, दुसरं काही नको. कोणी देणार नाही यार, फ्रीमध्ये कोणी देत नाही, मला पण माहिती आहे. सगळे असे काय असं पेडला बोलून घेतात, हे देईन ते देईन ते देईन. पेडमध्ये सगळ्यांची इच्छा असते, फ्रीमध्ये कोणाची इच्छा नाही. आणि एक पण असं तुम्हाला सांगतो, विद्यार्थी पण खूप नालायक आहे. तो डायरेक्ट बोलून दाखवतो, मी खूप नालायक आहे. पेडवाल्याची माग पडतात. एखादं फ्रीमध्ये माणूस चांगलं सांगतंय ना, तर फ्रीवाल्याला कोणी पण काय म्हणतात, पेडवाल्याची माग लागतात. फ्रीवाल्याला काय करतात, कोलावून देतात, डायरेक्ट बोलून दाखवतात. त्यात काय आपलं. पण एक सांगतो मी, अभ्यास करा, दुसरं काही नाही. हे असा अभ्यास करता 100% पास होता तुम्ही. आणखी एक तुम्हाला जर झूम मीटिंग, मी एक काय केलं, एक वेळेस काय केलं, झूम मीटिंग सुरू केली होती. आणि झूम मीटिंगमध्ये काय करत होतो, विद्यार्थ्यांना असे टॉपिक देऊन रात्री रिव्हिजन वगैरे करत होतो. तर तसं पण पाहिजे असेल सांगा यार, मी फ्रीमध्ये द्यायला तयार आहे. माणूस तुम्हाला फ्रीमध्ये द्यायला तयार आहे. जर पाहिजे असेल तर सांगा, नाही तर जाऊ द्या. माझं पण टाईम कुठं वेस्ट चालला, कारण की माझ्या मागं पण पेड बॅचेस आहे ऑलरेडी. बरेच विद्यार्थी माझी पण वाट बघत बसतात. पण जर इच्छा असेल तर सांगा, कारण की तुमची जर पास होण्याची इच्छा असेल तर हा माणूस द्यायला कधी पण तयार आहे. कारण कोणाचं पण चांगलं होत असेल तर कधी पण हा माणूस तुमच्यासाठी कुठे पण उभा आहे. 20 दिवसामध्ये 100% तुम्ही पास होता. फक्त एक सांगतो, खरंच सांगतो, मनातून सांगतो, माझ्यासाठी नाही, तुमच्या आईवडिलासाठी अभ्यास करा, तुमच्या बहीण भावासाठी अभ्यास करा, तुमच्या शिक्षकांसाठी अभ्यास करा, तुम्ही स्वतःसाठी अभ्यास करा. नाही कोणासाठी, पण स्वतःसाठी अभ्यास करा, स्वतःच्या भविष्यासाठी अभ्यास करा. कारण की एकदा जर नापास झाले ना बाबांनो, दादांनो, दिदींनो, कोणी येत नाही रे सोबत, कोणी सोबत येणार नाही तुम्हाला. कोणी ही पण नाही येणार, तो पण नाही येणार, कोणी सोबत येणार नाही. वर्गातून एकटे पडताना 6 महिन्याचे बॅक लागून जाईल, काही नाही व्हायचं. कोणी सगळं तोंडावर हसून जातील, काही नाही व्हायचं. स्वतःला फक्त डिप्रेस होतात. तर एकच सांगतो, फक्त चांगला अभ्यास करा, दुसरं काही नाही. 20 दिवस आहे, खूप आहे, आणखी दिवस आपण यामध्ये पास होऊ शकतो. काही डाऊट असेल तर माझा नंबर आहे स्क्रीनवरती, 9172672730. मला डायरेक्ट तुम्ही मेसेज वगैरे करा, कॉल करा, सर असंच आहे. मी तुम्हाला सगळं काही इन डिटेल फ्रीमध्ये सगळं काही सांगाल. फक्त अभ्यास करा, पास व्हा, एवढीच इच्छा आहे, दुसरं काही नाही. समजलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.